Next is antibiotics. Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. आता जेव्हाही आपल्या रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि असे आजार होतात की ज्यावेळेस डॉक्टरला असं डायग्नोसिस झालं की आपली कुठेतरी इम्युन सिस्टीम काय होत आहे, कमी पडत आहे फाईट करण्यासाठी, तर अशा वेळेस ते आपल्याला काय देतात, अँटीबायोटिक्सच्या वेळेस येतात आयुष मेडिकल. तर असे बरेच डिसीज आहेत की ह्युमन आणि ॲनिमल्सला झाल्यानंतर ते कंट्रोल करण्यासाठी बॅक्टेरिया आणि फंगी जे डिफरंट टाईपचे असतात तर त्यापासून ऑब्टेन केलेले अँटीबायोटिक्सचा आपण वापर केलेला असतो, ज्यांना आपण प्रतिजैविके म्हणतो, आहे की नाही. Antibiotics like penicillin, cephalosporins, monobactam, bacitracin, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracycline, vancomycin, etc. are used against various strains of gram-positive and gram-negative bacteria. आता बॅक्टेरियांचे दोन टाईप्स असतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. आता ही जी ग्राम स्टेन टेक्निक आहे का, तर त्याचे शास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांचं नाव आहे हॅन्स ग्रॅम. तर या शास्त्रज्ञांनी 1884 ही मेथड शोधली होती की बॅक्टेरियाचे ज्या स्पेसीज असतात तर त्यांना स्टेन करण्यासाठी आहे. आता स्टेन करणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की आता तुम्हाला दोन ग्रुप दिलेले आहेत, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर तुम्हाला ज्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं आहे तर स्टेनच्या साहाय्याने आयडेंटिफाय केलं जातं की त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत, तर त्या प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करायचं की तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं किंवा फंगसचं इन्फेक्शन आहे का ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे. ओके, तर या पद्धतीमध्ये जर पाहिलं आपण तर बॅक्टेरियल ग्रुप सांगितलं तुम्हाला की आयडेंटिफाय करण्यासाठी ही ग्राम स्टेनिंग टेक्निक जी आहे तर ती यूज केली जाते. आता याच्यातला मेजर डिफरन्स जर पाहायचा असेल तुम्हाला, आता जी सेल वॉल आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची तर तिला थिक लेअर असते पहा, पेप्टिडोग्लायकेन नावाची, आणि जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे तर त्यांच्यामध्ये थिन लेअर असते. आता स्टेनिंग प्रोसिजरमध्ये काय होतं माहिती आहे का, की ग्राम पॉझिटिव्ह सेल जर असेल ना तर त्याच्यामध्ये काय होतं की पर्पल कलर शोषला गेला, म्हणजे सेल वॉल जे आहे त्यांना ते कलर काय गेला, म्हणजे पर्पल कलर आला, बरोबर. स्टेन म्हणजे कसं एक कलर सोडणे है ना बॉडीमध्ये, तर तो पर्पल कलर जर स्टेन अचीव करत असेल तर अशा वेळेस ती सेल कोणती असेल, बॅक्टेरियाची पॉझिटिव्ह सेल असेल. आणि जर पर्पल कलर येत नसेल तर अशा वेळेस आयडेंटिफाय होतं की ज्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे तर तो बॅक्टेरिया कोणता आहे, ग्राम निगेटिव्ह आहे. ओके, आता टॉक्झिनचे दोन प्रकार असतात पहा, एक्झोटॉक्सिन आणि एंडोटॉक्झिन. ओके, एक्झोटॉक्झिन जी आहे ना ही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्यूस करतात आणि एंडोटॉक्झिन जे आहे तर हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्यूस करत असतात. म्हणजे एक सिंपल इन्फॉर्मेशन सांगितली की एक शास्त्रज्ञांनी शोधलेली पद्धत आहे. बॅक्टेरियाचे जे दोन टाईप्स असतात, सेल वॉल आहे, त्यानंतर ते स्टेन करतात, पर्पल स्टेन करतात का नाही करत, तर या क्रायटेरियावरून ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे दोन टाईपचे बॅक्टेरियाचे ग्रुप्स आहे. इथं आहे सध्या वापरलं तुम्हाला स्ट्रेन्स, व्हेरियस स्ट्रेन्स. मग यासाठी मग आता हे फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरिया इन्फेक्शन असेल, तर यांच्यासाठी जे अँटीबायोटिक्स यूज केले जातात तर त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधलेली, बरोबर आहे का, ही एक पहिली लस किंवा आपण पहिली अँटीबायोटिक्स म्हणू आपण त्याला. त्यानंतर सेफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रेसिन, त्यानंतर इरिथ्रोमायसिन. आता मी स्वतः वैयक्तिक जी मॅक्झिमम अँटीबायोटिक्स यूज केली आहे ती कोणती आहे, इरिथ्रोमायसिन. कारण याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर थ्रोट इन्फेक्शन जर असेल समजा तर याच्यामध्ये डॉक्टर जे आहेत तर जनरली ही प्रिफेअर करतात. त्यानंतर जेंटामायसिन असेल, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स आणि व्हॅन्कोमायसिन. तर ह्या सर्व कोणाची नावं आहेत, अँटीबायोटिक्सची नावं आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रेन्स असतात ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे तर त्यांच्या अगेन्स्ट हे कार्य करत असतात. रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्लोसिस. आणि जो टी बी नावाचा आजार आहे, टी बीलाच आपण क्षयरोग म्हणतो आहे की नाही, तर त्याचा लॉंग फॉर्म ट्युबरक्युलोसिस आहे. तर या रोगांच्या विरुद्ध अतिशय
इफेक्टिव्ह असणारी जी अँटीबायोटिक्स आहे तर ती कोणती आहे रिफामायसिन. आणि अँटीबायोटिक्समध्ये सुद्धा टाईप असतात बरं. आता समजा तुम्ही डॉक्टरकडे गेले तर तुम्हाला समजा 325 या लेवलची देणार ते. मी जर गेलो तर मला 625 म्हणजे त्याचे पण पॉवर स्ट्रेंथ असते हे की नाही. आता त्यानंतर आहे मायक्रोब्स अँड फ्युल्स. Gaseous fuels methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban, agricultural and industrial waste. आता काही असे आपण प्रोडक्ट्स बघणार आहोत की जे मायक्रोब्सपासून तयार केले आहेत. जसं की आता आपण फ्यूलबद्दल बोललेलो. त्यामध्ये पहिलं फ्यूल आहे गॅसियस फ्यूल ज्याचं नाव आहे मिथेन. आता आपल्याला माहीत आहे की जे वेस्ट आहे आयदर तो अर्बन असेल, ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल असेल, तर या सर्व प्रकारच्या वेस्टचं जर ॲनारोबिक डिकम्पोजिशन झालं म्हणजे ॲनारोबिक टाईपच्या बॅक्टेरियाच्या साहाय्यानं, म्हणजेच ते मायक्रोब्स आहेत ना ना, तर ॲनारोबिक मायक्रोब्सच्या साहाय्यानं डिफरंट प्रकारच्या वेस्टचं जर डिकम्पोजिशन होत असेल तर अशापासून ऑप्टेन होणारा जो गॅस आहे तो कोणता आहे मिथेन. आणि ॲज यू नो की मिथेन जो आहे तर हा एक असा गॅसियस फ्यूल आहे की जो आपण कुकिंगसाठी वगैरे यूज करू शकतो. ओके. Ethanol, an alcohol, is a clean, smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. आता जे मोलासेस आहे यांचं फर्मेंटेशन जर आपण सॅक्रोमायसिस नावाच्या ईस्टच्या साहाय्यानं जर केलं तर अशा वेळेस कशाचं फॉर्मेशन होतं, इथेनॉलचं. हे अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. ते नाही का व्हिनेगरचं प्रोडक्शन त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये इथेनॉलचं फॉर्मेशन होतं आहे की नाही. तर हे इथेनॉल जो आहे ना हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे ज्याला आपण इथिल अल्कोहोलसुद्धा म्हणतो. तर याला जर आपण बर्न केलं ना तर अशी अतिशय असं क्लीन फ्यूल येते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन करत नाही, धूर वगैरे येत नाही, म्हणजेच तो कसा आहे स्मोकलेस आहे. तर या इथेनॉलचं फॉर्मेशन आपण कोणापासून केलं, मायक्रोब्स ईस्टचा वापर केला सॅक्रोमायसिस, आणि यामध्ये मोलासेसचं फर्मेंटेशन करून आपण त्याला ऑप्टेन केलं. तर हे सुद्धा एक प्रकारचं फ्यूल आहे. Hydrogen gas is considered to be the fuel of future. आता भविष्यामध्ये आपण जर तुम्हाला माहिती काल इतिहास शिकताना आपण पाहिलं की इतिहास हिस्ट्री काय सांगते आणि सायन्स याचं रिलेशनशिप पाहिलं ना आपण काल. तुम्हाला माहिती आहे की जे फॉसिल फ्युल्स आहेत, जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस जे आपण कुकिंगसाठी वापरतो याचे लिमिटेडसाठी आहेत, काही काळानंतर संपणार आहेत. मग आता त्याला पर्यायी इंधन म्हणून आपण काही ना काही नवीन नवीन, आणि पर्यावरणाला पण ते प्रदूषित करतात. मग त्याच्यासाठी आता हे गॅसियस फ्यूल इथेनॉल झालं. आणि त्याचमध्ये आता भविष्यामध्ये जे इम्पॉर्टंट फ्यूल असेल तर तो कोणाला कन्सिडर केलेला आहे, हायड्रोजन गॅसला. Hydrogen gas is released during biophotolysis of water in which bacteria perform the photoreduction. आता यामध्ये एक शब्द लई इम्पॉर्टंट आहे, तो आहे फोटोलायसिस, आणि त्याच्या अगोदर शब्द वापरला आहे बायो. आता वॉटरची जर आपण स्प्लिटिंग केली तर कशामध्ये होईल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फोटोसिंथेसिसमध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्लायकोलायसिस हा शब्द आलेला, म्हणजे ग्लुकोजचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं, आणि त्यापासून CO2 आणि H2Oचं काय होतं, फॉर्मेशन होतं. सॉरी, ही रिस्पिरेशन आहे. आणि फोटोसिंथेसिसमध्ये आपण हे पाहिलं होतं की बऱ्याच शास्त्रज्ञांना हा प्रश्न पडला होता की फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन तर तयार व्हायला, मग तो आयदर CO2 पासून तयार व्हायला की वॉटरपासून व्हायला. बरोबर आहे का. कारण फोटोसिंथेसिसमध्ये जर पाहिलं तर स्टोमॅटा हवेतील काय करायले, कार्बन डायऑक्साईड पण ॲब्झॉर्व करायले, आणि जे रूट्स आहेत तर ते काय ॲब्झॉर्व करतात, वॉटर. आणि CO2 आणि H2O हे जर सनलाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये, बरोबर आहे ना, क्लोरोप्लास्टमध्ये ही प्रोसेस जर होत असेल तर अशा वेळेस ग्लुकोजचं फॉर्मेशन होतं C6H12O6 आणि प्लस O2. मग प्रश्न असा आहे की O2 जो आहे हा CO2 कडून आलेला आहे का H2O कडून आलेला आहे. तर त्या ठिकाणी एक फोटोलायसिस ऑफ वॉटर ही कन्सेप्ट होती, आणि तिथं हे सिद्ध झालं, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की जी H2O आहे यापासूनच ऑक्सिजनची निर्मिती होती, CO2 पासून होत नाही. कारण कार्बन डायऑक्साईडचं होतं रिडक्शन. कार्बन डायऑक्साईडचं काय होतं, रिडक्शन, सॉरी ऑक्सिडेशन. कारण H2O हायड्रोजनचा लॉस करतो. लॉस ऑफ हायड्रोजन काय आहे, लॉस ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन आहे, बरोबर आहे का. आणि लॉस ऑफ हायड्रोजनसुद्धा काय आहे, ऑक्सिडेशन आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं, आणि फॉर्मेशन कोणाचं होतं,
ग्लुकोजचं. मग शिल्लक कोण राहिला? वॉटर. म्हणजे याचा अर्थ तिथं स्प्लिटिंग CO2ची झाली का? नाही, CO2ची स्प्लिटिंग होत नाही. स्प्लिटिंग कोणाची होते? वॉटरची. तर सिम्पल लक्षात आलं की तिथं फोटोलायसिस ऑफ वॉटर. तर फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन कोणापासून आला? तर त्याचं सिम्पल उत्तर कोणतं आहे? H2O पासून आलं. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर बॅक्टेरिया जे आहेत ना, तर हे जे बॅक्टेरिया वॉटरमध्ये प्रेझेंट असतात तर ते वॉटरचं काय घडून आणतात? फोटोलायसिस, बायोफोटोलायसिस. बायो का शब्द वापरला? कारण सजीव करले ना त्या, है ना. वॉटरची जी स्प्लिटिंग व्हायली ती स्प्लिटिंग कोण घडून आणले? स्वतः एक मायक्रोस म्हणजे सजीव आहे ना ते, बरोबर. सजीव घडायला म्हणून शब्द का वापरला? बायो. फोटोलायसिस का वापरला? कारण वॉटरची काय व्हायली? स्प्लिटिंग. त्यामध्ये रिमूव्ह कोणाला करायचं? हायड्रोजनला. आणि तिथं काय तयार व्हायला? हायड्रोजन गॅस. आणि ही पूर्ण जी प्रोसेस आहे तर या प्रोसेसमध्ये रिडक्शन व्हायलं आणि हे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये व्हायलं. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द फोटो रिडक्शन. एक एक शब्द महत्त्वाचा आपल्यासाठी, है ना. फोटो आपण काय शब्द, सनलाईट जी आहे त्याला आपण शब्द का वापरतो? फोटो वापरतो. म्हणजे ओव्हरऑल वॉटरचं बायोफोटोलायसिस म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये वॉटरची स्प्लिटिंग हे मायक्रोब्स करायले. त्याच्यामुळे शब्द काय? बायोफोटोलायसिस. फोटो रिडक्शन का शब्द वापरला आहे? कारण इथं जी वॉटरची स्प्लिटिंग व्हायली, हायड्रोजनचा लॉस व्हायला, लॉस हे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आहे. लॉस होणे इट इज द, हायड्रोजनचा लॉस होणे इट इज द रिडक्शन. आणि सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होत आहे म्हणून फोटो रिडक्शन. आणि आपण पुढं बघणार आहे बघा 12वीला. फोटो रिडक्शन ही सुद्धा एक सायकल आहे बघा. फोटो फॉस्फोरिलेशन वगैरे जे आहे ना ते बऱ्याचशा कन्सेप्ट आहे ते पाहू आपण. तर अशा वेळेस काय तयार व्हायला? हायड्रोजन गॅस. आणि तो एक उत्तम प्रकारचा काय आहे? फ्यूल आहे पहा. जर तुम्ही पाहिलं तर ब्ल्यू रंगाची त्याची काय असते? फ्लेम असते, हे की नाही. आणि पोल्युशन लेस असं ते इंधन आहे. Similar to fuels, various industrial chemicals are also produced through microbial processes. Example, various alcohols, acetone, organic acids, fatty acid, polysaccharides that are useful as raw material in chemical industry. आता बरेचसे रासायनिक कारखाने आहेत की ज्यामध्ये आपण विविध प्रकारच्या रॉ मटेरियल्सचा यूज करत असतो. तर त्यामध्ये डिफरंट टाईपचे अल्कोहोल्स असतील. त्यानंतर ॲसिटोन हा एक कीटोन ग्रुपचा मेंबर आहे, ॲसिटोन. त्यानंतर काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, फॅटी ॲसिड्स आणि काही पॉलिसॅक्राइड्स. तर हे जे सर्व प्रकारचे तुम्हाला रॉ मटेरियल दिसतात तर याचा वापर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये होतो. आणि या इंडस्ट्रीजमध्ये जे प्रोडक्ट्स तुम्हाला सांगितलं मी, हे कच्चं मटेरियल आहे की नाही. तर हे रॉ मटेरियलपासून जे आहे ना तर सुद्धा फ्यूल तयार करता येतं. म्हणजे हे जी मी लिस्ट वाचली तर यांच्यापासून सुद्धा आपण इंधन तयार करू शकतो. आणि हे इंधनमध्ये आपण कशा पद्धतीने तयार करायचं तर मायक्रोब्सच्या साहाय्यानं म्हणजे मायक्रोबियल प्रोसेसच्या साहाय्यानं आपण हे जे केमिकल सबस्टन्स इथं लिस्ट दिलेली आहे तर त्यांच्यापासून सुद्धा आपण काय तयार करू शकतो? फ्यूल तयार करू शकतो. Some of these are useful as raw materials for plastic and food products. आणि यापैकी काही रॉ मटेरियल असे आहेत की ज्यांचा वापर आपण प्लास्टिक आणि फूड प्रोडक्ट्स यांच्या इंडस्ट्रीजमध्ये करत असतो. ओके, सॉरी ते फोटो रिडक्शन जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा लॉस होणे याला आपण काय म्हणतो? रिडक्शन. ऑक्सिजनचा लॉस होऊन हायड्रोजन गॅसचं फॉर्मेशन झालं म्हणून ते फोटो रिडक्शन. ठीक आहे, चालतं. नेक्स्ट घेऊ आपण बायोफ्यूल, जैविक इंधन. Biofuels is important among the renewable source of good energy. आता गुड एनर्जी जे आहे तर याचा एक रिन्युएबल सोर्स. रिन्युएबल म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा आपण निर्माण करू शकतो, त्याला आपण रिन्युएबल म्हणून. आता दगडी कोळसा आहे, ठीक नाही. त्याच्यापासून एकदा यूज केला होता डबल यूज होऊ शकतो का? नाही ना, तो रिन्युएबल फॉर्म नाही ना. परंतु बायोफ्यूल जे आहे हा असा एक इम्पॉर्टंट फ्यूल आहे की तो एनर्जीचं गुड सोर्स का म्हणलं आपण त्याला? कारण एक तर पर्यावरणाचं प्रदूषण नाही आणि दुसरं म्हणजे रिन्युएबल, पुन्हा पुन्हा त्याची आपली निर्मिती करता येते. These fuels are available in solid, coal, dung, crop residue, liquid, vegetables, oil, alcohol, gaseous, gobar gas, coal gas forms. आता बायोफ्यूल जे आहे तर यामध्ये तिन्ही प्रकारच्या फिजिकल स्टेटमध्ये तो अवेलेबल आहे. आयदर तो सॉलिड स्टेट असेल किंवा लिक्विड असेल किंवा गॅसियस फॉर्ममध्ये असेल. सॉलिड फॉर्ममधले बायोफ्यूल जे आहेत
तर कोल असेल, कोळसा, डंग असेल, ओके, आणि क्रॉप रेसिड्यू, तर जे शेण वगैरे आहे किंवा क्रॉप रेसिड्यू आहे ना, तुम्हाला माहिती आहे पिकांचं बरंचसं काय असतं त्या ठिकाणी. समजा आता आपण तांदूळ काढून घेतला शिकवतो तर उरतं ते है ना, तर त्या जे रिमेनिंग म्हणजे आपण एकदा शेतीचं उत्पन्न घेतलं तर जो रिमेनिंग राहिलेला घटक असतो तर तो न जाळता त्याच्यापासून सुद्धा आपण काय करू शकतो, फ्यूलचं फॉर्मेशन करू शकतो. लिक्विड फॉर्ममध्ये जर पाहिलं आपण तर बरेचसे व्हेजिटेबल ऑइल्स आहे आणि अल्कोहोल, आत्ताच आपण इथेनॉलबद्दल सुद्धा बोललो, तर अशा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला बायोफ्यूल दिसून येईल. आणि जे गोबर गॅस आहे, कोल गॅस आहे, तर यांच्यापासून सुद्धा हे असे गॅसेस फॉर्म आहे की जे सुद्धा एक प्रकारचं गुड एनर्जी फॉर्म आहे, प्रकारचं बायोफ्यूल येते. These fuels are easily available and in plenty of quantity. आता हे जे फ्यूल आहे हे सहज उपलब्ध होणारं आणि प्लेंटी ऑफ क्वांटिटी म्हणजे भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल अशा पद्धतीचं हे फ्यूल आहे. These are reliable fuels of the future. आणि भविष्यामध्ये एक विश्वसनीय असं इंधन हे ना, रिलायबल फ्यूल म्हणून आपण त्याच्याकडं पाहू शकतो. आता त्या बायोफ्यूल प्रोडक्शन आपल्याला दाखवलेलं आहे. ओके, त्याला आपण फिगरच्या साहाय्यानं आपण शो केलेलं आहे. तर फिगरमध्ये जर पाहिलं आपण बायोफ्यूल प्रोडक्शनमध्ये, तर आपल्याला माहीत आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जो CO2 आहे, आता CO2 तुम्हाला माहीत आहे की CO2 रेस्पिरेशन थ्रूसुद्धा बाहेर पडतो. त्यानंतर जे फ्यूल आहे तर त्याच्या बर्निंगपासून सुद्धा इथं वाहनं दाखवलं आहे, त्याच्यातून पण CO2 आला. म्हणजे हवेमध्ये CO2चं प्रमाण जर पाहिलं आपण तर 0.03 to 0.04% CO2 असतो. आणि सोलर एनर्जी साहाय्यानं काय होतं की प्लांट्समध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, बायोमास. आता बायोमास जे आहे ना, तर पृथ्वीवर जेवढे काय सजीव आहे त्यांच्यामध्ये जो कार्बनचा समुच्चय आहे ना, तर त्या सर्वाला आपण काय म्हणू, बायोमास म्हणू. आता होतं काय की हे जे बायोमासचं प्रोडक्शन झालेलं आहे, तर एकदा का कोणतंही पीक तयार झालं की त्याच्या अगोदर काय होते, हार्वेस्टिंग होते आणि त्यानंतर थ्रेशिंग म्हणजे त्याला कट करणे, कापणी असेल, मळणी असेल. आता आपल्याला माहिती आहे की प्लांटचा जो मेजर कॉन्स्टिट्युएंट्स असतो तो कोणता असतो प्लांट मटेरियलमध्ये, सेल्युलोज. आता या सेल्युलोजचं कशामध्ये कन्व्हर्जन करायचं असतं, ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन केलं की ग्लुकोज ही एक प्रकारची काय आहे, शुगर आहे, बरोबर आहे का. आता या शुगर जी आहे त्या शुगरचं आपल्याला काय करायचं आहे, फर्मेंटेशन करायचं आहे, बरोबर. आणि या फर्मेंटेशनमधून कशाचं फॉर्मेशन होईल, तर फर्मेंटेशनच्या थ्रू लिक्विड फ्यूलचं प्रोडक्शन होतं. आणि हे लिक्विड फ्यूल मायक्रोच्या साहाय्यानं तयार केलेलं आहे आणि दॅट्स वाय ते फ्यूल कोणतं आहे, बायोफ्यूल. आणि त्याचा आपण वेगवेगळ्या वाहनांमध्ये वापर करतो आणि जो CO2 इमिट होईल त्या CO2चं पुन्हा काय होतं, रिसायकलिंग होऊन ते बायोमास प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. तर हे आहे बायोफ्यूल प्रोडक्शनचा फ्लो चार्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल या संदर्भात डिस्कस करू.